महाराष्ट्रातल्या कुपोषणाच्या गंभीर प्रश्नाची दखल आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून घेण्यात आलेली आहे। वर्षभरात कुपोषणानं 600 बळी गेल्यानं राज्य सरकारला मानवाधिकार आयोगानं नोटीस पाठवली आहे। राज्याला पुढच्या 4 आठवड्यात नोटीशीला उत्तर द्यायचं। यावेळची महत्त्वाची बातमी आपण बघतो आहोत। 4 आठवड्यात उत्तर द्यायचं आहे सरकारला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे। रामराजे, आपण बघतोय कुपोषणाचा गंभीर प्रश्न आहेच, त्याची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतलेली आहे। काय अधिक माहिती कळते? बिलकुल, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आजच नोटीस पाठवलेली आहे। महाराष्ट्र सरकारला ही नोटीस पाठवलेली आहे। विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे पालघर मधील मोखाडा, जव्हार, वाडा आणि विक्रमगड या ठिकाणी कुपोषणामुळे अनेक मुलं बळी पडलेले आहेत, याची दखल घेतलेली आहे। त्याचबरोबर काही माहिती सुद्धा दिलेली आहे। गेल्या वर्षभरामध्ये 600 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झालेला आहे। तर हा जो जगण्याचा अधिकार आहे त्यापासून कुठेतरी वंचित केलं जाते आणि त्यामुळेच महाराष्ट्र सरकारला ही नोटीस पाठवलेली आहे। महाराष्ट्र सरकारने याचं उत्तर 4 आठवड्याच्या आतमध्ये द्यायचं आहे आणि 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्यासाठी वेळ सुद्धा दिलेला आहे महाराष्ट्र सरकारला। त्यामुळे पाहावं लागेल की महाराष्ट्र सरकार आता नेमकं उत्तर काय देत आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कुपोषणा संदर्भातले जे उपाययोजना केलेल्या आहेत त्या कुठेतरी महाराष्ट्र सरकारकडून कमी पडतात का असंच दिसते आणि त्यामुळेच ही नोटीस राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बजावलेली आहे। त्यामुळे कोणकोणत्या सुविधा केलेल्या आहेत, उपाययोजना काय काय केलेल्या आहेत, औषधांपासून ते अन्नप्रक्रिया असेल किंवा अन्न पुरवठा असेल। रामराजे, तुम्ही आमच्या बरोबर रहा। श्रमजीवी संघटनेचे प्रमुख विवेक पंडित आपल्या बरोबर आहेत। विवेक जी, आपण बघू शकतो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील दखल घेतलेली आहे। वर्षभरात कुपोषणानं 6 बळी गेलेले आहे। आता राज्य सरकार याला कसं उत्तर देणार, काय म्हणायचं आपल्याला एकूणच या प्रकाराबद्दल? आज जे 600 बळी या वर्षभरामध्ये गेले त्याची दखल राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने घेतली। मला खेद याचा होतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी अजूनही वाटलेलं नाही। एकूण महाराष्ट्र सरकार शहामृग याप्रमाणे वादळ आलेलं नाही हे स्वतःला दाखवण्याकरता चोच खुपसून वाळूमध्ये असतं, त्या पद्धतीचं महाराष्ट्र सरकारचं काम चाललेलं आहे की तुम्ही हे जे वास्तव आहे ते वास्तव का नाकारता। आज महाराष्ट्र सरकारचा प्रत्येक अधिकारी, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मंत्री हे बचाव घेण्यामध्ये आहेत। माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही बचाव का घेता, कारण हा जुना प्रश्न आहे, हे मान्य आहे। हा काही तुमच्यामुळे निर्माण झालेला प्रश्न नाही, परंतु तुमच्या धोरणामुळे तो वाढलेला आहे। तर हे जर वास्तव मान्य केलं आपण आणि काय कुठे कमतरता आहे, ह्या कमतरता अजूनही शासनाने त्याचा विचार करावा। दीर्घकालीन आणि तात्कालिक उपाययोजनांचा वर काय नेमका आतापर्यंत बरेच अहवाल आलेले आहेत, त्या दृष्टीने काय करावं लागेल की ज्यामुळे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर या बालकांना आम्ही मरू देणार नाही। या संदर्भामध्ये मानवतेचा दृष्टिकोन देखील आवश्यक आहे आणि संविधानाने टाकलेली जबाबदारी राज्य सरकारवर आहे। म्हणून माझी अपेक्षा अशी राहील की सरकार आता यापुढे बचावात जाणार नाही, त्यांच्या ज्या झालेल्या चुका आहेत त्या मान्य करतील आणि एक प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा हायकोर्टामध्ये, कारण उच्च न्यायालयामध्ये देखील पिटिशन पेंडिंग आहे आणि काल उच्च न्यायालयाने फटकारलेलं आहे, तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला आणि उच्च न्यायालयाला ते अशा पद्धतीचा अप्रोच घेतील अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। विवेक पंडित, श्रमजीवी संघटनेचे प्रमुख आपल्या बरोबर होते। आपण बघतोय वर्षभरात 600 कुपोषित बालकांचा मृत्यू झालेला आहे आणि आता अर्थात राज्य सरकारला उत्तर देणं खूप गरजेचं आहे। ज्या तऱ्हेनं खरं आदिवासी विकास खात्याकडे निधी आहे किंवा ज्या तऱ्हेनं उपाययोजना करायला पाहिजे त्यात हव्या त्या ठिकाणी पोहोचत नाही का, हा एक मोठा प्रश्न आहे। रामराजे, तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।